वंचितला एक अधिकची जागा आता मवियानं देऊ केलेली आहे आणि जे तिढा होता मवियामधला काही जागांचा तोही सुटल्याची माहिती समोर आली। मात्र अल्टिमेटमची वंचितच्या दखल घेतली गेलेली नव्हती, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। लाचारी आम्ही कधीही मान्य करणार नाही। माझ्या आजोबांची म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांनी लाचारी विरोधात चळवळ चालवली होती, मात्र जिथे चळवळीलाच लाचार केलं जातं तिथे आम्ही ते कधीही मान्य करणार नाही, असा इशारा आंबेडकरांनी दिला। माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही। युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हेवे दावे हे आम्ही येऊ दिले नाही, पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कदापिही मान्य करणार नाही, अशी परिस्थिती आहे। बाबत काही निर्णय घेण्यात आलेला आहे का? ज्या पद्धतीने काँग्रेसने 2 जागेसाठी पुढे आलेली आहे वंचितसाठी, नाही आम्ही तर अजूनही आग्रही आहे की एकत्र आलं पाहिजे, आघाडीमध्ये त्यांनी असलंच पाहिजे, कारण ही एक ऐतिहासिक लढाईला सामोरं जातो। ऐतिहासिक अशी निवडणूक ही आहे, तिला आम्ही सामोरं जात असताना त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे की बरोबर असावी।